आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर. त्यातच एक मोठी घडामोड समोर येते. दिल्लीतनं ही मोठी बातमी समोर येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. खुली सूट देण्यात आली आहे. लष्करानं वेळ आणि ठिकाण ठरवावं आणि जोरदार प्रत्युत्तर द्यावं अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. देशाला लष्करावर संपूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी या बैठकीत बोलून दाखवलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत ही बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याचं समजतंय. भारतीय सैन्याला पंतप्रधान मोदींकडून खुली सूट. कधी कारवाई करायची ते सैन्यानं ठरवावं. सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं. भारतीय सैन्याला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार. पुढच्या बातमीकडे वळूयात. पाकड्यांच्या थांबत नसलेल्या कुरापती पाहून भारतानं आता थेट पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार केलाय. हा ऍक्शन प्लॅन काय बघूया. पाकिस्तानच्या विनाशाचा काउंटडाऊन. भारत आक्रमक. ऍक्शन प्लॅन तयार. कुछ तो बड़ा होने वाला है. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार ऍक्शन मोडवर आलंय. तर दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा आज पंतप्रधान मोदींनी दिलाय. एवढंच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यासाठीची रणनीती आखली आहे. दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प. सशस्त्र दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त. प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य, वेळ ठरवण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. त्यातच सीसीएसच्या बैठकीपूर्वी पाकड्यांविरोधात मिशन बदला सुरू करण्यापूर्वी भारतानं काश्मीरात 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत सीसीएसची बैठक झाली. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय घेत सैन्य दलातील विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. मात्र याचा अर्थ नेमका काय पाहूया. हवाई दलाला जर आदेश देण्यात आले की 2 मिनिटांमध्ये सज्ज व्हा, याचा अर्थ त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे. तर हा जर दिलेला असेल तर याचा अर्थ असा की आता युद्धाचे जे ढग आहेत ते गडद झालेले आहेत. आणि जर ही या प्रकारची एअरफोर्सला देण्यात आलेली आहे वॉर्निंग, तर आर्मीचे तर जेवढे लोक याच्यामध्ये आहेत तेवढे लोक सगळेच्या सगळे तयार झालेले असतील. दहशतवाद्यांच्या आडून पाकड्यांनी आतापर्यंत निष्पाप भारतीयांचा जीव घेतला. हा पाकड्यांचा माज उतरवण्यासाठी भारतीय सेना सज्ज झाली आहे. एवढंच नाही तर सरकारनं सैन्याला खुली सूट दिल्यानं युद्धासोबत पाकड्यांचा विनाश अटळ आहे. रिपोर्ट साम टीव्ही. आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी. दहशतवादाविरोधातील लढ्यात रशिया भारताला साथ देणार आहे. पहलगाम हल्ल्याचा रशियाकडून निषेध करण्यात आलाय. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियानं भारताला पाठिंबा दिलाय. भारतीय राजदूत विनय कुमार आणि रशियन उपराष्ट्र मंत्री यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी रशियानं पाठिंबा जाहीर केलाय. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय. चोराच्या उलट्या बोंबा अशी पाकिस्तानची सध्या भूमिका आहे. मात्र भारतानं पाकच्या दहशतवादी चेहऱ्यावरचा बुरखा फाडलाय. संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारतानं पाकला कसं उघडं पाडलंय बघूया. पाकड्यांचा बुरखा, पाकड्यांचा दहशतवादाचा पुरावा सादर. संयुक्त राष्ट्र संघात भारतानं पाकड्यांना लाथाडलं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आणि जगभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. त्यातच आता भारतानं युएनच्या व्यासपीठावरून पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडलाय. त्यामुळे दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा जगासमोर उघड झालाय. The whole world has heard Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. I have nothing further to add. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबाची उपशाखा असलेल्या TRFनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या हल्ल्याचं थेट पाक कनेक्शन समोर आलंय. त्यामुळे भारतानं पाकड्यांची कायदेशीर नाकेबंदी सुरू केली. दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी असल्याची कबुली पाकड्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. खुद्द पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानंच दहशतवादाबाबत कबुली दिल्यानं भारताच्या हाती आयतं खोलीत मिळालंय. त्यामुळेच भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकड्यांची पोलखोल केली. याआधी भारतानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला कसं उघडं पाडलं होतं ते पाहूया. डिसेंबर 2008 मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची टीका. 2016 उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याची टीका. 2019 पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे सादर. 2024 जम्मू काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी TRFवर बंदीची मागणी. आता पाकिस्तानचा बुरखा आणि त्याचे नापाक इरादे जगासमोर आल्यानं वर्ल्ड बँक, IMF, युनायटेड नेशनची सुरक्षा परिषद पाकिस्तानवर कोणते निर्बंध घालणार आणि पाकड्यांना सगळ्याच बाजूनं कसं ऑल आऊट केलं जाणार याकडे लक्ष लागले. मात्र भारतानंही दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. 5व्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्याच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्यानंही त्याला आता प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलं. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. इकडे भारतानं पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली. पाकिस्तानवर जमिनीपासून आकाशापर्यंत बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तानी विमानांना नो फ्लाय झोनमध्ये टाकण्याचा विचार सुरू आहे. तसंच समुद्री जहाजही भारताच्या हद्दीत रोखण्याची तयारी केली जाते. पहलगाम हल्ल्यात थेट पाकिस्तानी सैन्याचं कनेक्शन आता समोर आलंय. मात्र कोण आहे या हल्ल्याचा मास्टर माइंड बघूया. पहलगाम हल्ल्यामागे पाकडेच. पहलगाम हल्ल्यात पाक लष्कराचा हात. लष्करानं ठरवलं, पहलगाम घडवलं. पहलगाम हल्ला भारतीयांच्या जिव्हारी लागलाय. ज्या क्षणी हल्ला झाला त्यानंतर तपास यंत्रणांनी वेगानं सूत्र फिरवली. त्यावेळी काश्मीर ताब्यात घेण्याची धमकी देणारा सैफुल्ला कसुरी हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच लष्कराकडून त्यानंतर जारी करण्यात आले. मात्र आता पहलगाम हल्ला घडवणारा खरा मास्टर माइंड समोर आलाय. या मास्टर माइंडचं नाव आहे हाशिम मुसा. कोण आहे हाशिम मुसा पाहूया. पाकिस्तानच्या SSGचा माजी कमांडो. पाक लष्करानं मुसाला स्पेशल फोर्समध्ये पाठवलं. सध्या लष्कर ए तैयबासाठी तो कार्यरत आहे.
मुसाकडे हाय रिस्क ऑपरेशनची जबाबदारी आहे. SSGचा पॅरा कमांडो मुसा गुप्त कारवायांमध्ये माहीर आहे. मुसाचा ऑक्टोबर 2024 मध्ये देखील काश्मीरच्या गांदरबलमध्ये हल्ल्यात समावेश होता. दहशतवादी हाशिम मुसानं याआधीही जम्मू काश्मीरच्या गांदरबल आणि बारामुल्लात दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यातील जुनैद अहमद भट आणि अरबाज मीर या 2 स्थानिकांना मुसानं पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. तर कुठल्याही दहशतवादी गटाचं जे नेतृत्व असतं ते पाकिस्तानी सैन्याचे सैनिक करतात किंवा SSGवाला करतो. आणि अनेक पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचे सैनिक हे पैसे कमावण्याकरता एक भाडोत्री सैनिक म्हणून ज्याला इंग्लिशमध्ये मर्सिनरीज म्हटलं जातं हे अशा प्रकारे काश्मीरमध्ये येतात आणि हे काम करतात. हाशिम मुसा हाच पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड असल्याचं समोर आल्यानं पाकड्यांचा बुरखा आता टराटरा फाटलाय. त्यामुळे निष्पापांचे बळी घेणाऱ्या मुसासारख्या दहशतवाद्यांच्या नांग्यात ठेचण्याची आता गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी 48 पर्यटन स्थळं बंद करण्याची शिफारस केली. खोऱ्यात स्लीपर सेल सक्रिय होण्याची शक्यता, दहशतवादी धोक्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या संवेदनशील भागातही सुरक्षा वाढवण्यात आली. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर मोठमोठे हल्ले करू शकतात आणि काही विशिष्ट लोकांना लक्ष्य करू शकतात. पहलगाम हल्ला प्रकरणातील नवा व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओत नेमकं काय झिपलायनर हाच दहशतवादी असल्याचं का म्हटलं जात आहे बघूया. तारीख 22 एप्रिल 2024. ठिकाण पहलगाम मधील बैसरन व्हॅली. दहशतवादी हल्ल्याच्या काही सेकंदाआधीचा हा व्हिडिओ. अहमदाबादचे ऋषी भट झिपलाईनचा आनंद घेत सेल्फी व्हिडिओ काढत होते. मात्र खाली दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जीवावर नांगाना सुरू केला आणि बैसरन व्हॅलीत 26 निष्पापांच्या रक्ताचा सडा पडला. मात्र गोळ्यांचा आवाज येत असतानाही झिपलाईन ऑपरेटरनं ऋषी भट यांना थांबवलं नाही तर तसंच सोडून दिल्याचं दिसून येतंय. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. या व्हिडिओतला आवाज शांतपणे ऐका. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. ऋषी भट झिप लाईनिंगसाठी निघणार तेवढ्यात पाठीमागे गोळ्यांचा आवाज येतोय. झिप लाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर असं 2-3 वेळा म्हणतोय आणि गोळ्यांचा आवाज येत असताना ऑपरेटर मात्र ऋषी भट यांना सोडून देतोय. त्यामुळे झिपलाईन ऑपरेटर दहशतवाद्यांना मिळाल्याची शंका उपस्थित करत ऋषी भट यांनी आपबीती सांगितली. वो अल्लाहू अकबर ऐसे 3 बार बोला और फिर फायरिंग स्टार्ट हुई. हम नीचे गए तब मैंने ऑलरेडी देखा कि हमारे पहले जो 2 फैमिली गई थी उसके अंदर जो जेंट्स लोग थे उन लोगों को रिलीजन पूछ के ऑलरेडी गोली मेरे वाइफ और मेरे लड़के के सामने मार दी थी कि आपका रिलीजन क्या है, हिंदू है. उन्होंने बताया, तुरंत उन लोगों ने गोली मार दी थी. मेरी वाइफ और लड़का नीचे चिल्ला रहे थे. मैं थोड़ा नजदीक पहुंचा, मैं बेल्ट खोल के कूद के मेरी वाइफ और मेरे लड़के को लेके वहां से तुरंत भागने लगा. झिपलाईनचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयनं तातडीनं पावलं उचलत झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मात्र झिपलाईन ऑपरेटर ऋषी भट यांना सोडण्यापूर्वी अल्लाहू अकबर असं का म्हणत होता त्याचं स्पष्टीकरण झिपलाईन ऑपरेटरच्या वडिलांनी दिलंय. वीडियो में दिखाई दे रहा है कि आपका बेटा जैसे ही यात्री को आगे करता है वो अल्लाहू अकबर बोलता है. हाँ. तो इसको लेकर के भी तमाम लोग कह रहे हैं कि मुजम्मिल आगे जब धकेल रहा था यात्री को तो अल्लाहू अकबर बोल रहा था. वो देखो, हम जब तूफान भी आता है हम अल्लाह अकबर बोलता है साहब. अगर कोई भी आता है तूफान अल्लाह अकबर पड़ता है. हमको क्या है, हमको क्या कसूर है कुछ. त्याला दहशतवादी हल्ल्याची कल्पना होती का? गोळ्यांचा आवाज आल्यानंतरही त्यानं ऋषी भट यांना झिप लाईनवर का सोडलं असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे आता एनआयनं झिप लाईन ऑपरेटरची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
इकडे पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी संशयित दहशतवाद्यांना आपल्यासोबत संवाद साधल्याचा दावा जालन्यातील आदर्श राऊत या पर्यटकानं केलाय. दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर या संशयित दहशतवाद्यांची ओळख पटल्याचंही म्हटलंय. तू काश्मीरीत दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का, असा प्रश्न त्या संशयितानं आदर्श राऊतला विचारल्याचा दावा करण्यात आलाय. तर याच संदर्भात एनआयएला ईमेलद्वारे माहिती दिल्याचंही आदर्श राऊत यांनी स्पष्ट केलंय. वहाँ पे 3-4 लोग आए थे, 5-6 लोग. उसमें से एक व्यक्ति ने मुझे पूछा था कि आप कश्मीरी हो क्या, हिंदू हो क्या, आप यही यहाँ के नहीं लगते. मैंने उनको बताया था कि नहीं, मैं यही का हूँ. दूसरे दिन जब वहाँ पे हल्ला हुआ और उसके 1-2 दिन बाद जब उसके स्केचेस रिलीज हुए तो मैंने मेरे पिताजी को बताया कि इन्होंने जो एजेंसीज ने जो स्केचेस रिलीज किए उसमें से एक इंसान जो है उसने मुझसे वहाँ पे बात की थी. तो मेरे पिताजी ने मुझे बताया कि हमने इसको रिपोर्ट करना चाहिए, इसलिए हमने ईमेल से एनआईए को इसकी इन्फॉर्मेशन दी है.